हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ सुद्धा प्रॅक्टिस बेसवर आहे. इंग्लिश शिकण्यासाठी जेवढं थेरिटिकली शिकणं इम्पॉर्टंट आहे तितकंच बोलणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि ही बोलण्याची सुरुवात जर आपल्याला कुठून करायची आहे, जसं की आपण बेसिक पासून शिकत आहोत, तर सुरुवातीला आपल्याला जे सेंटेन्सेस आहेत ते बनवणं आलं पाहिजे. आता आपण सिक्वेन्सली जसं शिकतो आहोत, त्याचे आपले जे प्रिव्हियस लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म शिकलो. मग आता ह्या वर्बचा फर्स्ट फॉर्म, बेस फॉर्म, मेन वर्ब आपण ज्याला म्हणतो, त्याचा रोल इंग्लिश बोलण्यासाठी खूप जास्त आहे. मग काय रोल आहे त्याचा? तर त्याचा रोल बघा की आपण डे टू डे लाईफमध्ये जेवढे ऍक्शन्स करतो त्याच्यासाठी वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केला जातो. आता आपले काही जी सिरीज चालू आहे प्रॅक्टिसची, त्याच्यापैकी हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये काही मराठी सेंटेन्सेस मी कंडक्ट केलेले आहेत, जे की आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करून इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हे बरेचसे असे आपल्या डे टू डे लाईफ मधले सेंटेन्सेस आहेत की जे तुम्ही इझिली बोलू शकता किंवा इंग्लिशमध्ये इझिली कन्वर्ट करू शकतात. ओके, चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल बघा, इथे काही मराठी सेंटेन्सेस तुम्हाला दिसत आहे, आपल्याला ते कन्वर्ट करायचे आहे इंग्लिशमध्ये. आणि हे बोलण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, मी शिक्षिका म्हणून काम करते. आता ही एव्हरीडे म्हणजे नेहमी घडणारी घटना आहे, नेहमी होणारी ऍक्शन आहे. सो इथे स्ट्रक्चर सेम असणार आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता वर्ब आहे तर वर्बचा इथे फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. सो मी शिक्षिका म्हणून काम करते. आता मी आहे तर इथे सब्जेक्ट येणार आहे आय. सो आय नंतर काम करणे ही याच्यामध्ये क्रिया आहे, हे मराठीमध्ये क्रियापद आहे. मग आता काम करण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वर्क. सो आय वर्क as a teacher. I work as a teacher. नेक्स्ट बघा, ती तिचे कामे वेळेत पूर्ण करते. अगेन सेम वर्ब आलेला आहे की काम करणे. आता इथे दोन वर्ब आहे बघा, काम करणे आणि पूर्ण करणे, काम पूर्ण करणे. मग इथे थोडासा ऍडिशनल वर्ड याच्यामध्ये ऍड होणार आहे. सो तो कोणता होणार आहे बघा, ती तिचे कामे वेळेत पूर्ण करते. सो सब्जेक्ट आहे शी, पूर्ण करणे, शी कंप्लीट हर वर्क वेळेवर, ऑन टाइम. ओके, शी कंप्लीट हर वर्क ऑन टाइम. आता इथे हे इनफ आहे का? आता काम पूर्ण करणे, आता इथे क्रियापद काय आहे? पूर्ण करणे. मग पूर्ण करण्यासाठी आपण कंप्लीट हे वर्ब घेणार आहे. बट इथे शी मीन्स सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर इथे येणार कंप्लीट. सो शी कंप्लीट्स हर वर्क ऑन टाइम. नेक्स्ट बघा, तो मोबाईल वापरतो. बघा किती सोपं वाक्य आहे. तो मोबाईल वापरतो, मी मोबाईल वापरते, ती मोबाईल वापरते, ते मोबाईल वापरतात. हे किती कॉमन सेंटेन्स आहे. आता वापरण्याला जनरली बघा यूज म्हणतात. ओके, सो बघा, तो मोबाईल वापरतो, ही युजेस मोबाईल, ही युजेस मोबाईल. इथे यस यस का लागला हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. सो ही युजेस मोबाईल. जर वाक्य असेल मी मोबाईल वापरते, तिथे येणार आय यूज मोबाईल. नेक्स्ट बघा, राज रोज शाळेत जातो. आता इथे सब्जेक्ट आहे राज. मग एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते ॲज अ सब्जेक्ट आपल्याला जशाच्या तसं घ्यायचं आहे. सो इथे राज हे नाव आहे, तर आपण जसंच्या तसं ॲज अ सब्जेक्ट म्हणून घेणार आहोत. सो राज आता इथे जातो, जाण्याची क्रिया आहे म्हणजेच गो, आणि राज सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणजे गो. राज गोज टू स्कूल. रोज मीन्स एव्हरी डे. ओके, राज गोज टू स्कूल एव्हरी डे. नेक्स्ट बघा, ते उन्हाळ्यात प्रवास करतात. आता प्रवास करणे हे जे क्रियापद आहे त्याला इंग्लिश वर्ब काय आहे?
तर ट्रॅव्हल. सो ते म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. सो दे ट्रॅव्हल ड्युरिंग द समर. ओके, दे ट्रॅव्हल ड्युरिंग द समर. ते उन्हाळ्यात प्रवास करतात. नेक्स्ट बघा, आमच्या सुट्ट्या एप्रिल मध्ये सुरू होतात. आता इथे सुद्धा क्रिया काय आहे? सुरू होण्याची, आणि सुरू होण्याला बोलतात स्टार्ट. सो आमच्या मीन्स आवर हॉलिडेज स्टार्ट. आता इथे स्टार्ट घ्यायचा की स्टार्ट्स घ्यायचा? एस लागेल का? तर नाही, कारण हॉलिडेज म्हणजे जास्त दिवस आहेत, म्हणजे प्लुरल डेज आहेत. सो त्यामुळे येणाऱ्या वर्बला फक्त आणि फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म मेन वर्ब यूज केला जाणार. आवर हॉलिडेज स्टार्ट इन एप्रिल. बघा इथे इन का आला? तर हे प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनचा टॉपिक आहे, तो आपण डिटेल मध्ये घेणार आहोत, की जेणेकरून त्याचा यूज तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी करता येणार आहे. सो बघा, ती गर्दीत माझा हात पकडते. सो पकडणे मीन्स होल्ड. बघा, ती मीन्स शी होल्ड्स माय हँड in crowd. Okay, she holds my hand in crowd. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? बघा, जेवण खूप स्वादिष्ट वाटत होते. वाटणे मीन्स लुक, दिसत होते असं थोडक्यात. सो जेवणाला म्हणतात फूड. इथे येणार आहे लुक्स. फूड लुक्स सो डिलिशियस मीन्स स्वादिष्ट. ओके, फूड लुक्स सो डिलिशियस. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आम्ही पार्टीचे आयोजन करतो. आयोजन करणे मीन्स अरेंज. सो आम्ही मीन्स वी अरेंज अ पार्टी. नेक्स्ट बघा, मी आणि माझी मैत्रीण मॉर्निंग वॉकला जातो. सो माय फ्रेंड अँड आय गो फॉर मॉर्निंग वॉक. ओके, माय फ्रेंड अँड आय गो फॉर मॉर्निंग वॉक. आता इथे बघा, हे सब्जेक्ट नंतर जे यूज केलेले आहेत ते सर्वच्या सर्व वर्ब्स आहेत, आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. सो बघा, ज्याला आपण मेन वर्ब म्हणतो किंवा बेस फॉर्म असं सुद्धा म्हणतो. आता इथे सगळं एकदा रिवाइज करून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल बघा, मी शिक्षिका म्हणून काम करते. आय वर्क ॲज अ टीचर. ती तिचे काम वेळेत पूर्ण करते. शी कम्प्लीट्स हर वर्क ऑन टाइम. तो मोबाईल वापरतो. ही युजेस मोबाईल. राज रोज शाळेत जातो. राज गोज टू स्कूल एव्हरी डे. ते उन्हाळ्यात प्रवास करतात. ते ट्रॅव्हल ड्युरिंग द समर. आमच्या सुट्ट्या एप्रिल मध्ये सुरू होतात. आवर हॉलिडेज स्टार्ट इन एप्रिल. ती गर्दीत माझा हात पकडते. शी होल्ड्स माय हँड इन क्राऊड. जेवण खूप स्वादिष्ट वाटत होते. फूड लुक सो डिलिशियस. आम्ही पार्टीचे आयोजन करतो. वी अरेंज अ पार्टी. मी आणि माझी मैत्रीण मॉर्निंग वॉकला जातो. माय फ्रेंड अँड आय गो फॉर मॉर्निंग वॉक. सो अशीच प्रॅक्टिस जर तुम्ही करत राहिले तर तुम्हाला इंग्लिश खूप इझी वाटायला लागेल. आता ऍज अ प्रॅक्टिस तुम्ही काय करायचं आहे की याच पद्धतीचे मराठी सेंटेन्सेस कंडक्ट करायचे आहे की जे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो, आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि त्याची ओरली प्रॅक्टिस करायची आहे. सो आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.